सर्वजण कार्यक्रमास राहिल्याबद्दल आनंद होत आहे. आमचे लग्न 1974 साली साधारण 4:30 ते 5:30च्या दरम्यान लागले. मला आई वडिलांसारखे सासू सासरे लाभले आणि श्रीरामासारखे पती लाभले. लक्ष्मणासारखे दीर लाभले. सुमित्रासारखी जाऊबाई सासरच्या आणि बहिणीसारख्या नंदा लाभल्या. याच्यासारखे मी भाग्यवान कोण नाही असे मानते. पूर्वी आई वडील म्हणतील त्याच मुलाशी लग्न करावे लागत असे. त्यामुळे कोणाचा कसा स्वभाव हे कळत नसे. घरचे वगैरे कसे आहेत कळत नसे. परंतु आमचे लग्न पूर्वीच्या पाहुण्याच्या संबंधातून ठरले होते. लग्न झाले तेव्हा हे रत्नागिरीला सर्व्हिसला होते. बापूंची आई विठाई ह्या पण होत्या. त्यांचा स्वभाव तसा तडक होता, पण तशा मायाळू पण होत्या. घर तसं पुडामिडीच होतं. कळकाच्या ताट्यामधून रात्री चंद्र दिसायचा. समोरच गोठा होता. शून्यातून विश्व तयार करायचं तसं अवघड आहे. बंधुप्रेम इतकं त्या दोघांचे होते. लक्ष्मण आणि रामाची जोडी सतत असायची. ह्यांचे शिक्षण ITI झाल्यानंतर पुण्यात भारतभर कंपनीत जॉईन झाले. परंतु काही अडचणीमुळे राजीनामा देऊन ते रत्नागिरीला ITI वर शिक्षण झाले. काही दिवसांनी अण्णाही शिक्षणासाठी तिकडे गेले. त्यांचा स्वभाव तसा शांत, कोणाला कधी तुटून बोलणार नाही, दुसऱ्यावर खूप उपकार करणे, दुसऱ्यांच्या अडचणी सॉल्व्ह करणे. 1976 साली लीना झाली. नंतर विनोद, दीपा अशी 3 मुले झाली. मुलांचे शिक्षण गावाकडे झाले. नंतर कराड या ठिकाणी झाले. सर्व मुली सुसंस्कृत आहेत. पूनम सून ही स्वभावाने चांगली आहे. अण्णांच्या घरातील पण म्हणजे ते आम्ही एकत्र सगळे, त्या दोन्ही सुना, दोन्ही मुले भावाप्रमाणे आता सुद्धा वागत आहेत. ह्यांचा स्वभाव स्वतः एकदम शांत असल्यामुळे घरचे जसे सांगतील तसे वागायला लागायचे. उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही 1 महिनाभर मुंबईला रत्नागिरीला जायचो. संसारात दोन्ही चाके बरोबर असावी लागतात. एकमेकांचे विचार जुळायला लागतात. कधी भांडणे तर कधी गोडी. असेच आमचे 50 निघून गेले. 30 एप्रिल 1974 आमचा 50वा लग्नाला 50 वर्ष झाली. गिरिजा, शरण्य, अर्जुन, बाकी आयुष, शाश्वत, अमित, अस्मिता, राधा सगळे आम्ही एकत्र कुटुंब जणू गुण्या गोविंदाने नांदत आहोत. खरोखर हे देव माणूस आहेत. आई वडिलांची खूप सेवा केली. शेवट त्यांचे महाबळेश्वर येथे रिटायरमेंट झाली. मागच्या 4-5 वर्षात खूप त्रास सहन करावा लागला, पण खंबीरपणे मुलाच्या पाठीशी उभे राहिले. त्याची पण तशी कसाची परीक्षा होती. विधी लिखित असते ते होत जाते. रामाना, पांडवांना, देवांना सुद्धा चुकले नाही. त्यांनी दीनबंधू, मित्रमंडळ, माळी समाजाचे अध्यक्षपद, सोसायटीत अशी पदे भूषविली, पण कधी मान सन्मानाचा आग्रह धरला नाही. कष्टात आयुष्य घालवले. त्यांच्यामुळे आमचे संपूर्ण भारत भ्रमण झाले. अण्णांच्यामुळेही सिंगापूर, थायलंड, मलेशिया पाहावयास मिळाले. तसे पाहिले